रामकृष्ण हरी. हॅलो. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी आणि तेही काळ्या मसाल्यामध्ये किंवा ब्लॅक करीमध्ये कशी बनवायची ते. नमस्कार. तर मी स्मिता. चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला. तर हे बघा, इथे मी एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे. तर त्याची जी देठ असतात ती काढून घ्यायची आहे आधी. आणि कांदा हा मधोमध कापलेला आहे. मधोमध कापल्यानंतर त्याचे 3 भाग करायचे आहे. त्यानंतर आपण त्याची साल काढून घेणार आहोत. तर साल काढून झाल्यानंतर आपण हा कांदा भाजून घेणार आहोत. तर त्यासाठी आपण आधी गॅस चालू केलेला आहे, त्यावर जाळी ठेवलेली आहे आणि हा कांदा आपण त्यावर टाकणार आहे भाजण्यासाठी 2 ते 3 मिनिटासाठी. तर कांदा भाजेपर्यंत आपण लगेच इथे 4 ते 5 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे. तिकडे कांदा भाजीपर्यंत आपल्या इकडे शेवग्याच्या शेंगा कट करून होतील. तर हे बघा, शेवग्याची शेंग कट करताना जास्त मोठी कट करायची नाही आणि जास्त छोटी देखील करायची नाही. तर हे बघा, मी दाखवते त्याप्रमाणे एकदम मीडियम साईजमध्ये आपण कट करून घेणार आहोत. आणि शक्यतो त्याची साल जेवढी निघेल तेवढी काढली तरी चालेल. तर अशाच पद्धतीने बाकी देखील 4 ते 5 शेंगा आपण अशा कट करून घ्यायच्या आहे. तर हे बघा, इकडे आपला कांदा देखील भाजलेला आहे. तर कांदा भाजल्यानंतर इथे गॅस बंद करायचा आहे. इकडे आपण लगेच शेवग्याच्या शेंगा 2 ते 3 वेळा छान स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत. तर शेवग्याच्या शेंगा धुवून झाल्यानंतर आपण इथे एक किसणी घेतलेली आहे आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे. सुक्या खोबऱ्याची एक वाटी घेतलेली आहे आणि छान असं खोबरं किसून घेतलेलं आहे. तर साधारणतः आपल्याला भाजीला एवढं खोबरं लागेल. तर खोबरं आपण पहिल्यांदा भाजून घेणार आहोत. तर त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आधी आणि त्यामध्ये खोबरं टाकायचं आहे. आपण आत्ता जे किसून घेतलं तेच खोबरं आहे. तर याला छान मिक्स करून घ्यायचं. छान असा सोनेरी कलर येईपर्यंत त्याला छान भाजून घ्यायचं. तर सोनेरी कलर आलेला आहे. तर आपण याला लगेच प्लेटमध्ये काढून घ्यायचं. त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण कांदा टाकणार आहोत. आधी आपण जो गॅसवर भाजलेला होता तोच कांदा आहे हा. तर हा कांदा देखील आपण तेलामध्ये छान परत एकदा भाजून घेणार आहोत. तर कांदा भाजल्यानंतर आपण इथे काही मसाले, लसूण, फुटाणे, कोथिंबीर, कढीपत्ता घेतलेला आहे आणि तोच कांदा आणि खोबरं. तर तुमच्याकडे फुटाणे नसतील तर तुम्ही डाळ्या असतात ना त्या देखील घेऊ शकतात, किंवा त्याही नसतील तर हरभऱ्याची डाळ आहे ना आपली, ती आधी तेलामध्ये थोडीशी भाजून घ्यायची आहे भाजीला टाकताना. आणि हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची पेस्ट करून घेणार आहोत. तर हे बघा, अशा पद्धतीने एकदम बारीक पेस्ट करायची आहे. तर गॅस चालू करून लगेच त्यावर एक कढई ठेवून तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये आपण तेल तापलं की त्यामध्ये छान मोहरी तडतडली की त्यामध्ये जाईल जिरे टाकल्यानंतर आपण इथे थोडासा कढीपत्ता टाकणार आहोत. आणि त्यानंतर आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे मिक्सरमध्ये तो टाकायचा आहे. छान मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर आपण त्यामध्ये काही मसाले वापरणार आहोत. तर 1 ते 2 मिनिट मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरेपूड टाकलेली आहे, थोडीशी हळद, हा काळा मसाला आहे घरी बनवलेला, तर हा 2 चमचे टाकलेला आहे मी, आणि लाल तिखट 1 चमचा.
हे देखील त्या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं. तर ह्या मसाल्याला छान तेल येईपर्यंत 1 ते 2 मिनिट आपण छान परतून घ्यायचा आहे मसाला. तर हे बघू शकता तुम्ही, आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. तर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, मिक्स करून घ्यायचं. तर मिक्स करून झाल्यानंतर जर तुम्हाला वाटलं तर आणखी थोडंसं पाणी टाकू शकता तुम्ही. त्यानंतर शेवग्याच्या शेंगा टाकायच्या त्यामध्ये. शेवग्याच्या शेंगा टाकून झाल्यानंतर हे देखील छान मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये शेंगा. आणि आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तो सगळा मसाला पुसून यामध्ये टाकायचा आहे. आणि आणखी थोडंसं पाणी टाकायचं आहे. तर भाजी आपण भातासोबत देखील ही भाजी खाऊ शकतो. त्यामुळे भाजी बनवताना थोडीशी पातळ बनवली तरी चालेल. तर आपण यामध्ये चवीनुसार आता मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकून मिक्स करून त्यावर छान अशी बारीक कट केलेली कोथिंबीर देखील टाकलेली आहे. तर यानंतर आपण यावर एक झाकण ठेवून देणार आहोत. एक 9 ते 10 मिनिट भाजी छान शिजवून द्यायची आहे. तर हे बघा, 9 ते 10 मिनिट झालेले आहे. आपली भाजी छानपणे शिजलेली आहे. तर एकदा बघायची शेंग छान शिजली आहे की नाही. तर तयार झालेली आहे आपल्या शेवग्याच्या शेंगांची काळ्या रश्श्यातली भाजी किंवा काळ्या मसाल्यामधली भाजी. ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत देखील खाऊ शकता आणि भातासोबत देखील खाऊ शकतात. प्रेमाने बनवा, मनापासून वाढा आणि आनंदाने घरी बनवलेलं हेल्दी अन्न खात राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी. टेक केअर. बाय.